गतिमान करण्यासाठी आता तुमची गरज आहे, तुम्ही पुढाकार घ्यावा. पण राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त. त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून, मागील काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण झाली, वाद निर्माण झालाय आणि तुमचं नाव घेतलं नाही, पण त्याला तुम्ही जबाबदार आहात. आजच त्यांच्या विरोधात बोलतात. त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते 18 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले ते समजले ते बोलत आणि त्याच्यावर साधारणतः ज्याच्यावर टिप्पणी केली त्याचा कॉग्निजन्स वाचक घेतात, अशांच्यावर ते टिप्पणी करतात. त्याची घरच त्याचे काय निवडणूक येते ना, ते घर कायम असतं. आत्ताच्या पिढीच्या काका पुतण्यामध्ये संघर्ष दिसला, तसं विधानसभेला तर नव्या पिढीतला काकांचा पुतण्या संघर्ष दिसणार का? म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार. आणि असं जर झालं तरी सुद्धा सगळ्यांचं बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा असतो की एकाच घरामध्ये आता सध्या 2 राज्यसभा सदस्य, 1 लोकसभा सदस्य, 1 उपमुख्यमंत्री. तर याच्याकडे टीका होत असताना तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? असं मतदारांनी त्याचा विचार करावा. गोव्यामध्ये शिवसेनेने हक्काने जास्त जागा घेतल्या लोकसभेला, पण त्यांचं जर आपण स्ट्राईक रेट म्हणला तर खूप कमी आहे. आता इथे परवाच्या विधान परिषदेत त्यांनी हट्टाने त्यांचा उमेदवार दिला. हट्ट करतात उद्धव ठाकरे मोहळमध्ये, असं नाही वाटत? असे थोडं काय असो स्वभाव. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा नेता आपला पक्ष, आपला सहकारी यांच्या हिताच्या दखलकीसाठी आग्रही भूमिका घेतात. घेतलं ते डायजेस्ट करायचे असतं. शेवटी तुम्ही एकत्रित सामूहिक लोकांच्या सोबत जात असाल तर काही गोष्टी डायजेस्ट करायच्या असतात आणि त्याच्यात फार हे होत नाही, अस्वस्थ होत नाही. अजिबात नाही. नाही, असं आहे की आम्ही उमेदवार दिले नाही. आमच्याकडे एका पक्षाची विनंती होती, आमची मतं आम्ही तुम्हाला दिली हे आम्ही सांगितलं. त्याच्यात वेगळेपणा काही नव्हता. आणि ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आमचा उमेदवार द्या, तुमची सेकंड प्रेफरन्सची मतं आम्हाला द्या, आमची सेकंड प्रेफरन्सची तुम्हाला देतो. या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली होती. काँग्रेसला 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार कुठले 7? मी वाचतो 2 दिवस तिथं काही फाटाफूट झाली, पण मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. त्यांची सीट तर निवडून आली. असं आहे की तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे. मी आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी वाचली आणि आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंट पेजला एक बातमी आहे की विवेक नावाचं काही वर्तमानपत्र आहे. विवेकने ह्या जे सांगतात ही बातमी दिलेली आहे. आणि याच्या आधी मी अशीच बातमी ऑर्गनायझरमधून वाचली होती. आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या पाठीमागे कोणती विचारधारा आहे याचा शोध घ्यावा लागेल. ते ज्या अर्थी म्हणतात याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते. यापेक्षा वेगळं काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.